राष्ट्रपिता ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा कार्यकाळ 11 एप्रिल 1827 ते 28 नोव्हेंबर 1890 असा आहे. या कार्यकाळात ज्योतिबांनी सत्यशोधक चळवळ चालवली. यावेळी त्यांनी भटजी आणि शेटजी हे शेतकरी बहुजन समाजचे शत्रू असल्याची मांडणी केली. ज्योतिबांची ही मांडणी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्यात उतरली. भटजी शेटजींचा राजकीय पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला. आज 2024 साली भाजपच्या छत्रछायेखाली व्यापारी वृत्तीच्या शेटजी लोकांची मस्ती वाढली आहे. शेतकरी बहुजन समाजाच्या चंदीवर म्हणजेच पैशावर हा वर्ग मालामाल झाला आणि आता शेतकरी बहुजन मराठी माणसाला छळतोय. शेतकरी बहुजन मराठी माणसाची लोकसंख्या 85% आहे, तर भटजी शेटजी मनोवृत्तीचे लोक 15% आहेत. शेतकरी बहुजन मराठी समाज या देशातील सर्वात मोठा ग्राहक आहे. या ग्राहकाने जर गुजराती व्यापाऱ्यांच्या दुकानावर मालावर बहिष्कार टाकला तर मराठी द्वेष्ट्यांची 2 मिनिटात मस्ती चरबी अरेरवी उतरेल. सध्या तशी वेळ आली आहे. जर मराठी माणसाने गुजराती व्यापारी वर्गाच्या दुकानातून मालच घेतला नाही तर हे परप्रांतीय गुजराती व्यापारी लोक उपाशी मरतील. हे व्यापारी सूत्र आहे. मराठी माणूस आज ना उद्या हे सूत्र स्वीकारेल, कारण गुजराती व्यापारी वृत्तीच्या लोकांनी कायम मराठी माणसावर अन्याय केला असून आता या अन्यायाने परिसीमा ओलांडली आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असताना मुंबई शेतकरी बहुजन मराठी माणसांची असताना सध्या मुंबईत मराठी माणसांना गुजराती सोसायट्यांमध्ये प्रचारासाठी मनाई केली जात आहे. भाजपमुळेच त्यांची ही मस्ती वाढल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसे वृत्त गुरुवार दिनांक 9 मे रोजी दैनिक महाराष्ट्र टाइम्सने पृष्ठ 10 वर भाजपमुळे गुजरातींची मस्ती या मथळ्याखाली प्रसिद्ध केली आहे. दरम्यान शाकाहारी आणि मांसाहारी असा भेदाभेद गुजराती सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना प्रवेश नाकारणे असा गुजराती लोकांचा अतिरेक मराठी माणसाच्या डोक्यात गेला आहे. त्यामुळे गुजराती व्यापारी वृत्तीच्या लोकांनी भविष्यात मराठी माणसाबद्दलची मानसिकता बदलली नाही तर गुजराती हटाव महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.